आता आमच्या इथं हळूहळू सकाळची थंडी पडायला लागलेली आहे आणि इथलं वातावरण बघा आणि सकाळचे वाजलेले आहेत 6:15 तरीसुद्धा इतका अंधार आहे. म्हणजे असं म्हणतात की आता या टायमिंगला रात्र मोठी असते आणि सकाळ लहान असते. आता ते काही प्रॉपर मला माहिती नाही. तर त्यानंतर मी आत आले आणि चहा पीत होते तेवढ्यात आमचे साहेब चढले डायनिंग टेबलवरती आणि कितीही लपवून ठेवा त्याला कसं काय हे चॉकलेट सापडतं ना त्यालाच माहिती. आणि त्याचे डोळे बघा किती सुजलेले आहेत. तर म्हणजे त्याची झोप जास्त झालेली आहे. चॉकलेट आहेत? बापरे, 5 चॉकलेट आहेत? दाखव मला चॉकलेट कुठे आहेत. ये ये ढिंक चिकट ढिंक चिकट ढिंक चिकट. त्यानंतर मी गेले आळूची पानं कापण्यासाठी, कारण मला आज करायची होती आळूची वडी. पण एवढे तर काही पानं मला पुरणार नव्हते, त्यामुळे मी आधीच आईंना सांगितलेलं की बाजारातून येताना अजून थोडीशी आळूची पानं आणा, जे की आईने आणलेली. आणि आज नाश्त्यासाठी मी केला होता डोसा, जो की आमच्या आवडीतला खूप आवडतो आणि तो खूप आवडीनं खातो. आणि डोसा असेल ना तर त्याला मोबाईलची गरज लागत नाही, ना मम्मा ना आजी. त्याच्या हातानंच खातो बिना मोबाईल बघता. त्यामुळं हा डोसा त्याला करून द्यायलासुद्धा मला खूप आवडतं. त्यानंतर मी इन्व्हाइट केलेलं माझ्या फ्रेंडला नाश्त्यासाठी. ते येऊन गेले, त्यांनी छान असं पोट भरून नाश्ता केला, आम्ही सगळ्यांनी केला. आणि मला नाश्ता करत करतच हा सगळा स्वयंपाक करायचा होता आणि इतके सारे भांडे घासायचे होते नाश्त्याचे सुद्धा. आणि मला इतका कंटाळा आलेला ना खरंच. असो, ते तर घासावंच लागणार आहे. आणि आज मी स्वयंपाकामध्ये केलेली एकदम आंबट गोड अशी कढी, त्याच्यासोबत छान अशी आळूची वडी आणि मला न आवडणारी फ्लॉवरची भाजी. पण बाबांना आवडते त्यामुळे करावी लागते, त्यांच्यासाठी केलं. आणि हा माझा किचन ओटा इतका पसारा होता. चला आता हा किचन ओटा मी आवडते, तुम्ही माझा व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला बाय.